मोनिका रागात तिच्या सासूला म्हणत होती, सासूबाई तुम्ही इथे बसलाय आणि मी केव्हापासून तुम्हाला आवाज देते आहे. तुम्ही काय कानात बोळा घालून बसलाय का? दोघी तिघी म्हातारा भेटल्या की लागल्या गप्पा मारायला. एवढ्याच सुखदुःखाच्या गप्पा गोष्टी करायच्या असतील तर मग त्यांच्या घरीच जाऊन राहा की. तुम्हाला एक वेळचं जेवण द्यायची तरी हिंमत आहे का त्यांच्यात? त्यांना स्वतःलाच खायला शिळी भाकरी मिळत असणार, तुम्हाला कुठून देणार चांगलं चुंगलं खायला? तुम्हाला जेवायला तर हेच घर दिसणार. हे ऐकून गरीब बिचारी सासू इकडे तिकडे बघत हळू आवाजात म्हणाली, काय झालं सुनबाई? काही काम राहिलं का माझ्याकडून? मी तर बाहेर झाडू सुद्धा मारलाय, कपडे पण वाळायला टाकलेत. खोलीत एकटी बसून बसून कंटाळले होते म्हणून इथे येऊन बसली. मोनिका म्हणाली, बघा या तर अशा बोलत आहेत जसं काही सगळ्या घराची जबाबदारी यांनी एकटीनेच घेतली आहे. जर ती काम झाली होती तर कमीत कमी एवढं पण नाही करू शकला की या खोलीची जरा साफसफाई करायची होती. दिवसभर नुसतं खायला पाहिजे आणि एका जागी बसायला पाहिजे म्हणून तर मग तुम्हाला गॅसेसचा त्रास होतो. आता माझं तोंड काय बघत बसलात? मी आंघोळ केली आहे, तुम्ही पण आंघोळ करून घ्या. आणि बाथरूम खूप घाण झालंय, ते साफ करून घ्या. एवढं बोलून मोनिका सासूचं पुढे काही ऐकून न घेता तिथून निघून गेली. सासू म्हणाली, पण मी तर सकाळीच आंघोळ केली आहे, आता बाथरूम साफ केल्यावर पुन्हा एकदा आंघोळ करावी लागेल. हे रोज 2-2 वेळा आंघोळ करण्यामुळे माझी कंबर दुखायला लागली आहे. एवढं बोलून त्यांनी पहिल्यांदा ती खोली झाडून साफसफाई केली आणि मग बाथरूम साफ करायला निघून गेल्या. काही वेळाने कुणीतरी दरवाजा वाजवला, पण मोनिका तिच्या खोलीत कानात कॉड घालून मस्त गाणी ऐकत बसली होती. बाथरूममधूनच सासूबाई म्हणाल्या, थोडं थांब, या म्हातारीच्या हातात आता एवढी ताकद नाही की पळत सुटीन. तेवढ्यात तिकडून आवाज आला की आई तू बाथरूम साफ करत आहेस? आजपर्यंत तर तू कधी घरात साधा झाडू हातात घेतला नाहीस आणि आज हे सगळं? घरातले बाकीचे लोक कुठं आहेत? या कामासाठीच दादाने तुला त्यांच्याकडे ठेवून घेतलं का? त्यांचा लहान मुलगा किशोर म्हणाला. अचानक आपल्या मुलाला बघून त्यांच्या डोळ्यात पाणी आली आणि त्या रडू लागल्या. जणू खूप दिवसांनी त्यांना आपलं कुणीतरी भेटलं होतं. त्यांच्या मुलाने त्यांना मिठी मारली. आपल्या आईचे कपडे ओले झाले होते. तिचा हात धरून तो तिला घेऊन खोलीत आला आणि म्हणाला, आई मी जरा वहिनीला भेटून येतो, तोपर्यंत तू कपडे बदल. त्या म्हणाल्या, तिला काही बोलू नकोस, हे काम मी तिने सांगितलं म्हणून नाही तर माझ्या मर्जीने करत होते. किशोर म्हणाला, आई तू कपडे तर बदल, मी फक्त वहिनीला भेटून येतो. एवढं बोलून तो मोनिकाच्या खोलीकडे गेला. किशोर खोलीत जाताच म्हणाला, वहिनी, ओ वहिनी, तुमची तब्येत तर माझ्या आईपेक्षा वाईट आहे वाटतं आणि म्हणूनच तुम्ही इथे कानात कॉड घालून मस्त आरामात गाणी ऐकत बसलाय. माझी आई मात्र तिथे बाथरूममध्ये साफसफाई करत आहे. किशोरला अचानक समोर बघून मोनिका घाबरली. किशोर पुढे तिला म्हणाला, वहिनी अहो एवढा पण आराम काय कामाचा? शेवटी म्हातारपणी तुम्हाला देखील तुमच्या मुलाचं बाथरूम साफ करायचं आहे. मोनिका म्हणाली, अहो भाऊजी तुम्ही कधी आलात? तुम्ही येणार होतात हे कळवलं असतं तर मी तुमच्या स्वागताला दरवाजात असते. आणि हे काय बोलताय तुम्ही? किशोर म्हणाला, माझी सोडा, पण तुम्ही माझ्या आईची ही काय अवस्था करून ठेवली? माझ्या आईकडून बाथरूम साफ करून घेताना तुम्हाला लाज नाही वाटली? मोनिका म्हणाली, अहो भाऊजी एवढं का भडकताय? निवांत बसून चहा पाणी घ्या, मग बोलू की आपण. आणि तसेही हे काम आईंना मी सांगितलंच नव्हतं, त्यांनी त्यांच्या मर्जीने करत होत्या. किशोर रागातच तिथून त्याच्या आईच्या खोलीत आला. आईजवळ येताच तो तिला म्हणाला, मी जेव्हा कधी तुला फोन करायचो आणि तुझी तब्येत विचारायचो तेव्हा मी तुला सांगायचो की माझ्याकडे येऊन राहा, तर तू माझा विषय टाळत होतीस. पण असं का केलंस तू आई? त्याची आई त्याच्या जवळ गेली आणि त्याचा चेहरा दोन्ही हातात पकडत म्हणाली, बाळा सोड हे सगळं, तुला बघून किती दिवस झाले आणि हे काय, तू तर बिन सांगताच आलास. तेवढ्यात मोनिका तिथे आली आणि म्हणाली, काय खरंच तुम्हाला पण माहीत नव्हतं का भाऊजी येणार होते ते? का माहीत असून देखील मला सांगितलं नाही? सासू काही बोलणार तोच किशोर म्हणाला, बरं झालं मी येणार आहे हे सांगितलं नाही, नाहीतर इथली खरी परिस्थिती मला समजलीच नसती. माझी आई तर या घरची मालकीण होती. बाबा जिवंत असेपर्यंत माझ्या आईने कधी हातात झाडूसुद्धा घेतला नव्हता. साफसफाई
तर दूरची गोष्ट आहे. आज त्यांच्या आत्म्याला किती दुःख झालं असेल. आणि आई, तू कधीपासून ही सगळी कामं करू लागलीस? तुला होत असलेला त्रास कमीत कमी तुझ्या मुलांना तरी सांगायचं होतं ना. दादाला हे सगळं माहीत आहे का? त्याची आई म्हणाली, ही घरातली कामं करण्यात कसला काय त्रास? आता तू शांत हो आणि मला सांग की तुझी बायको रीना आणि माझा नातू चिराग दोघे कसे आहेत? ते मला भेटायला कधी येणार आहेत? किशोर म्हणाला, आई, तुझे हे हात आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आहेत, बाथरूम साफ करण्यासाठी नाहीत. जर तुला ही सगळी कामं करावी लागत असतील तर मग आम्ही कमावतोय कशासाठी? आणि तुझी सून ठीक आहे, ती पहिल्यांदा तुझ्याकडेच येणार होती, पण तिच्या आईची तब्येत अचानक बिघडली आहे. म्हणून मग मीच तिला सांगितलं की पहिले तुझ्या माहेरी 1-2 दिवस राहा आणि मग निवांत आईसोबत राहा. आई म्हणाली, हे चांगलं केलंस तू. जर तुला दुसऱ्याच्या आईचा त्रास जाणवत असेल, आज मला माझ्या संस्काराचा अभिमान आहे. किशोरने त्याच्या मोठ्या भावाला तुषारला फोन केला आणि तो आल्याचे सांगितले. अर्ध्या तासातच तुषार घरी पोहोचला आणि आल्या आल्या किशोरला मिठी मारत त्याला भेटला आणि म्हणाला, हे काय किशोर, तू येणार होतास हे आधी का नाही सांगितलंस? अचानक आलास? किशोर मोनिकाकडे बघत म्हणाला, अचानक आलो नसतो तर काही गोष्टी कधीच समजल्या नसत्या. आई म्हणाली, आता दोघे भाऊ आलाच आहात तर निवांत बसून गप्पा मारा, तोपर्यंत मी तुमच्यासाठी चहा आणते. हे ऐकून किशोरला आश्चर्य वाटले आणि तो त्याच्या आईकडे बघू लागला. तेवढ्यात मोनिका म्हणाली, अहो आई, तुम्ही कधी चहा बनवलाय काय? राहू द्या, मी बनवते चहा. असे म्हणून ती किचनमध्ये निघून गेली. दोन्ही मुलांना एकत्र बघून आईला खूप आनंद झाला होता. रात्री जेवायला सगळेजण एकत्र बसले होते तेव्हा त्याची आई तिच्या खोलीत होती. किशोरने इकडे तिकडे बघितले आणि मग तो मोनिकाला म्हणाला, आई, जेवायला का नाही आली? तेवढ्यात मोनिकाचा मुलगा म्हणाला, आजी तर सगळ्यांचं जेवण झाल्यावर जेवते. किशोरने विचारले, असं का? मुलगा म्हणाला, कारण त्यांना सगळ्यांची भांडी पण धुवायची असतात. मोनिका लगेच त्याचं तोंड दाबत म्हणाली, हा मुलगा तर काहीही बोलतो. गप्प बसून जेवण कर, मी आजीला बोलावून आणते. ती त्यांच्या खोलीत गेली आणि म्हणाली, आई, तुम्हाला तर माहीत आहे ना म्हातारपणी लोकांना किती त्रास होत होते. जर तुम्हाला या घरात राहायचं असेल तर तोंड बंद करून बाहेर या. चला आणि सगळ्यांसोबत जेवण करा. आई काही न बोलता मुलाशेजारी जाऊन बसली. रात्री आई झोपली असताना किशोर तिचे पाय चेपत होता. आईच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. किशोर म्हणाला, काय झालंय आई, तू सांगत का नाहीस? आईने बघितले तर मोनिका दारातच लपून सगळं ऐकत होती. म्हणून मग ती म्हणाली, काही नाही. अरे, हे तर आनंदाचे अश्रू आहेत. किती दिवसांनी तुला बघते आहे. मग किशोर आई जवळच झोपला. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी नेहमीप्रमाणे आई झाडू घेऊन साफसफाई करू लागली. त्या आवाजाने किशोर जागा झाला आणि उठून बसला. नंतर त्याने आईच्या हातातून झाडू काढून घेतला आणि म्हणाला, हा काही योगायोग असू शकत नाही. याचा अर्थ तू रोज सकाळी झाडू घेऊन साफसफाई करतेस. आई म्हणाली, असं काही नाही, मी निवांत बसली होती म्हणून म्हटलं काहीतरी काम करावं. किशोर जोरात ओरडू लागला, दादा, दादा, वहिनी, बाहेर या सगळे. तुषार डोळे चोळत बाहेर आला आणि म्हणाला, काय झालं किशोर, काय गोंधळ चालू आहे? किशोर म्हणाला, दादा, तुला खरंच माहीत नाही का की आई घरातली सगळी कामं करते ते? तुषार म्हणाला, आपल्याच घरातली कामं केली म्हणून काय झालं? किशोर म्हणाला, मला तर हे ऐकून आश्चर्य वाटतंय. दादा, आईच्या वयाचा तरी विचार कर. या वयात तिने बाथरूम साफ केलं पाहिजे, बाहेर झाडू मारला पाहिजे. तिला धड चालता येत नाही आणि तुम्ही लोक तिच्याकडून ही सगळी कामं करून घेता. आपल्या आईच्या आराम करायच्या वयात तिला ही सगळी कामं करायला लागत आहेत. तिच्यासाठी तुम्ही एखादी कामवाली बाई लावू शकत नाही का? काय फायदा असल्या मुलाचा? तुषार म्हणाला, किशोर, तू जरा जास्तच बोलायला लागलास. आणि पैसे काय झाडावर लागतात का? काल तू तुझ्या वहिनीला सुद्धा उलटसुलट काहीतरी बोललास आणि आता माझ्याशी असा बोलतोयस. आईलाच काही प्रॉब्लेम नाही तर मग तुला का त्रास होतोय? किशोर म्हणाला, आपल्या आईबद्दल असं बोलताना तुला लाज नाही वाटत का? आणि तुला पैशाची काय अडचण यायला लागली आहे? मी तर वरच्या खोल्यांचं भाडं देखील घेत नाही आणि राशन पाणी देखील देतो.
मी तर सगळं आईसाठी सोडून दिलंय. शिवाय बाबांची पेन्शन पण येते. एवढ्यात तर आई, मुलं आणि सुनांच्या शिवाय सुद्धा राहू शकते. तेवढ्यात किशोरची बायको रीना तिच्या लहान मुलाला घेऊन आली आणि म्हणाली, हे घरात चाललंय तरी काय? सगळा आवाज बाहेर रस्त्यापर्यंत येतोय. असे म्हणत तिने आत येऊन सासूचे आणि मोठ्या जावेचे पाय पडली. आईनी आपल्या छोट्या नातवाला उचलून घेत म्हणाल्या, सुनबाई, तुला बघून खूप बरं वाटलंय बघ. आता तूच समजव तुझ्या नवऱ्याला. आपल्याच मोठ्या भावाशी कुणी असं बोलतं का? त्यावेळी तर किशोर शांत झाला आणि आपल्या बायको मुलाला घेऊन त्याच्या खोलीत निघून गेला. खोलीत गेल्यावर त्याने त्याच्या बायकोला सगळी हकीकत सांगितली. रीना म्हणाली, आई, हे तर चुकीचं आहे ना. मोठी माणसं तर प्रत्येक वेळी हेच शिकवतात की अन्याय करायचा नाही. मग अन्याय सहन करणं सुद्धा चुकीचं आहे. तुमच्यासोबत एवढं सगळं घडत असताना तुम्ही आम्हाला हे कधी सांगितलं का नाही? आई, हाताची पाची बोटं जशी एकसारखी नसतात तशीच तुमची मुलं देखील एकसारखी नाहीत. आणि तुमच्याशी असं वागायला तुम्ही कोणावर ओझं नाही. तुम्ही जर नोकरी करत नसला तरी आज तुमच्या मुलापेक्षा तुम्हाला जास्त पैसा मिळतो. ही गोष्ट दादा आणि थोरल्या जाऊबाईला समजली पाहिजे होती. मग त्या दिवशी रात्री सगळेजण जेवण करून गप्प झोपले. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्या शेजारची एक म्हातारी बाई आईंना भेटायला आली. आज पहिल्यांदाच असं घडत होतं की आईंना भेटायला कुणी बाई घराच्या आतमध्ये आली असेल. ती बाई किशोरला म्हणाली, तुझ्या घरात एखादा कोपरा मोकळा असेल तर तुझ्या आईला बिचारीला तुझ्यासोबत घेऊन जा. इथे तिला खूप दुःख सहन करावं लागतं. तुझे वडील जिवंत होते तेव्हा तिने किती आनंदात दिवस घालवले आणि आज मात्र या म्हातारपणी तिला नको तसली कामं करायला लागतात. तिकडे आईची नजर भीतभीत मोनिकाला शोधत होती. तेवढ्यात रीना त्या बाईला म्हणाली, काकू, आमच्या आईंना काहीच त्रास होणार नाही. बाबा नसले म्हणून काय झालं? आमची आई कुणावर ओझं थोडीच आहे. मग रीनाने त्या म्हाताऱ्या बाईला चहा पाणी करून तिचा निरोप घेतला. त्या बाईच्या गेल्यानंतर रीना मोनिकाला बोलली, ताई, मी तुमच्यापेक्षा लहान आहे, पण आईसोबत कुणी चुकीचं वागत असेल तर मी हे कधी सहन करणार नाही. तुषार किशोरला म्हणाला, किशोर, तुझ्या बायकोला सांग समजावून. सगळेजण बघतायत आणि ही आपल्या आईची अडचण आहे. आपण दोघात ठरवून घेऊ. रीनाला मध्ये बोलायची काही गरज नाही. किशोर म्हणाला, दादा, तू हे विसरतोयस. मारणाऱ्यापेक्षा वाचवणाऱ्याचा जास्त अधिकार असतो. आणि ही आपली आई तर आहेच, सोबतच रीनाची सासू देखील आहे. मोनिका म्हणाली, मोठं मोठं बोलणं खूप सोपं असतं. तुम्ही दोघे नवरा बायको तर तिकडे आरामात राहता. घरातल्या अडचणी तर आम्हाला बघाव्या लागतात. फक्त भाडं घेतलं म्हणजे होत नाही. बाकी घराची पडझड आम्हालाच बघावी लागते. आणि पेन्शन काही घरी आणून कुणी देत नाही. त्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये उन्हात जाऊन उभं राहावं लागतं. रीना म्हणाली, बरं, म्हणजे तुम्हाला या सगळ्या गोष्टीवर खूप खर्च करावा लागत असेल आणि त्रास ही सहन करावा लागत असेल. त्यांचं हे सगळं बोलणं वरून त्यांचे भाडेकरू बघत ऐकत होते. मोनिका त्यांच्याकडे बघत म्हणाली, हो, मग होतोच त्रास. रीना सगळ्या भाडेकरूंना हात जोडत म्हणाली, मी तुम्हा सगळ्यांना हात जोडून विनंती करते की पुढच्या महिन्यापासून तुम्ही सगळ्यांनी तुमचं भाडं आईच्या बँक खात्यावर जमा करत जा. आईची पेन्शन सुद्धा आता तिच्या बँक खात्यावर जमा होणार. ताई, इथून पुढे तुम्ही सुद्धा तुमच्या घराचं भाडं आईंना द्यायचं. आई, आता तुम्ही ठरवायचं की इथे या घराची मालकीन बनून राहायचं आहे का आमच्यासोबत यायचं आहे. आईंना काही सुचेना असं झालं होतं. त्या इकडे तिकडे बघू लागल्या. तेव्हा मग रीना त्यांचा हात पकडत म्हणाली, आई, कुणाला घाबरायची काही गरज नाही. वय कितीही असो, जोपर्यंत तुमचा स्वतःचा हक्क तुम्ही हिसकावून घेत नाही तोपर्यंत तुम्हाला तुमचा हक्क कोणी देणार नाही. आजपर्यंत तुम्ही सन्मानाने जगत आलाय. मग शेवटचे क्षण असे शर्मेने जगून घालणार आहात काय? निर्णय तुमचा आहे. मोनिका पुढे आली आणि तिने जोरात आईचा हात दाबत म्हणाली, हो आई, बोला की, बोलत का नाही? तेवढ्यात आईनी एक हिसका देत मोनिकाच्या हातातून हात सोडवून घेतला आणि तिच्या कानाखाली मारत म्हणाली, मोठी सुनबाई, जे अधिकार मी तुला दिले होते ते सगळ्या आजपासून मी तुझ्याकडून काढून घेत आहे. हे घर, पेन्शनचे पैसे आणि भाड्याचे पैसे सगळं माझ्या नवऱ्याने कमावलेलं आहे, ज्यावर फक्त माझा अधिकार आहे.
तुषार पुढे होत आईला म्हणाला, आई हे काय करतेस? आम्ही एवढी वर्ष तुझी सेवा केली, त्याचं हे फळ देतीस का आम्हाला? आईने दुसरी कानाखाली तुषारला मारली आणि म्हणाली, तूच नालायक निघालास तर मग तुझ्या बायकोकडून तरी काय अपेक्षा करणार? धाकटी सून बरोबरच बोलली की वय कितीही असो, आई कधी कुणावर ओझं नसते आणि वेळ आल्यावर स्वतःचा अधिकार घेणं तिला चांगलंच माहीत असतं. त्या दिवशी खूप भांडण झाली. शेवटी आईने निर्णय घेतला की ती लहान मुलगा आणि सुनेसोबत त्यांच्याकडे निघून जाईल. त्यांनी जाताना सगळ्या भाडेकरूंना त्यांचा बँक खात्याचा नंबर दिला आणि आपल्या मुलाला आणि सुनेला सांगितलं की तुम्हाला जर या घरात राहायचं असेल आणि भाडं द्यायचं नसेल तर तुम्हाला या घराची देखभाल करावी लागेल आणि पडझड बघावी लागेल. पुढे भविष्यात काही अडचण नको म्हणून आईने पोलीस स्टेशनमध्ये एक कंप्लेंट देऊन ठेवली. 2 दिवसांनी किशोर त्याच्या आईला घेऊन त्याच्या घरी आला. तिकडे मोनिका, जी आजपर्यंत निवांत आणि ऐश आरामात राहत होती, आता तिला प्रत्येक गोष्टीचा हिशोब ठेवावा लागत होता. जेव्हा ती तुषारला काही बोलायची तेव्हा तो म्हणायचा, सगळी चूक तुझीच आहे. दररोज लक्ष्मीची पूजा करायचीस, पण लक्ष्मीसारख्या तुझ्या सासूला कधी सन्मान दिला नाही. आता कामासाठी बाई ठेवायची माझी ऐपत नाही, त्यामुळे सगळी कामं तुलाच करायची आहेत. त्या दिवशी मोनिकाला कळून चुकलं की तिने किती मोठी चूक केली होती. धन्यवाद.